नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये भर टाकणारी. देशामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचा भडका उडालाय. इंधनाच्या दरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. आधी जवळपास 3 रुपये तर आता 86 पैशांची वाढ झाली. पण हा प्रश्न फक्त 86 पैशांचा नाहीये, तर हा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या खिशाचा, त्यांच्या घरातल्या बजेटचा आणि भारतात येणाऱ्या नव्या महागाईच्या वादळाचा. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. देशातील जवळपास 85% तेल हे आयात केलं जातं. त्यामुळे जागतिक अनिश्चिततेचा थेट परिणाम इंधनावर आणि देशातल्या प्रत्येक घटकावर होतो. मालवाहतूक, प्रवास, शेतीचा खर्च, कारखाने सगळ्यांचंच बजेट इंधन दरवाढीपुढे कोलमडतं. त्यामुळे इंधन दरवाढ आणि पर्यायाने येणारी महागाई यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर ताशेरे ओढले. मोदी सरकारने देश विकल्याची गंभीर टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहणार. मात्र सर्वसामान्यांची होरपळ नेमकी थांबणार तरी कधी, हा प्रश्न समोर येतोय. तर देशावर मोठं आर्थिक संकट येणार असल्याची भीती राहुल गांधींनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली आहे. पाहूया. इकोनॉमी पर का स्ट्रक्चर जो बदला है, अब आर्थिक तूफान आ रहा है और उन्होंने जो स्ट्रक्चर बनाया है अदानी अंबानी वाला, वो अब खड़ा नहीं रहेगा, वो टूटेगा पूरा का पूरा. और दुख की बात है कि नुकसान आम जनता को, मतलब वो अपने महलों में बैठे रहेंगे. तो बहुत बहुत कठिन समय आ रहा है. एक्शन लेने के बजाय नरेंद्र मोदी देश से कह रहे हैं कि फॉरेन ट्रिप पर मत जाओ, और नरेंद्र मोदी दुनिया का चक्कर काट रहे हैं. तो ये हालत है. आप देखना आने वाले समय में कुछ ही दिनों में अमेरिका में अदानी का केस कैंसिल होगा, कोर्ट से बाहर फेंक दिया जाएगा. क्यों? क्योंकि नरेंद्र मोदी ने अमेरिका से सौदा किया है. देश के युवा समझ गए हैं कि नरेंद्र मोदी ने अपने आप को बचाने के लिए, ट्रंप से बचाने के लिए, अदानी के केस से बचाने के लिए, एप्स्टीन फाइल से बचाने के लिए हिंदुस्तान को बेच दिया है. आप देखना, अगर मेरी बात मानना नहीं चाहते हो, आप देख लेना 10, 15, 20 दिन के अंदर अमेरिका में अदानी का केस रद्द हो जाएगा. तर वाढत्या महागाईवरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला, ज्याला नवनाथ बंद भाजपचे प्रवक्ते यांनी प्रत्युत्तर दिलं. इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाईचा भडका उडालेला आहे आणि लोकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया. जय श्रीराम इतकंच बोलू शकतो मी. त्या मोदींचा मंत्र आहे. नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम, केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं. आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील. लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत. आज जर का काँग्रेसचं सरकार असतं तर देशामध्ये 200-300 रुपये लिटर पेट्रोल डिझेल असतं. उद्धवजी ठाकरे पंतप्रधान असते तर 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालं असतं. हे संजय राऊतांनी थोडंसं बघायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं आज देश सुरक्षित आहे. महागाईची झळ म्हणजे श्रीलंकेत 500-600 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे, आपल्याकडे ती झळ भोगत नाही. आणि कर्माची फळं मात्र संजय राऊत यांच्या पक्षाला जनतेने दिलेली आहेत. तर इंधन तुटवडा होणार नाही याकरता केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अनेक ठिकाणी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवाने अजून आपल्याकडे निर्माण झाली. अडचण आहे, परंतु सगळ्यांनाच कल्पना आहे की ही अडचण जी आहे ही जे इराण आणि अमेरिका यांची जी लढाई आहे त्याच्यामुळे ही अडचण निर्माण होते आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी 100% नाही, परंतु बऱ्याच प्रमाणावर जे जास्ती कुठे अडचण निर्माण होणार नाही यासाठी भारत सरकार आणि मग राज्य सरकार काळजी घेत आहे. तर ग्रामीण भागामध्ये खास करून डिझेलची टंचाई जी आहे ती जास्त प्रमाणात जाणवते. इतकं महत्त्व डिझेलला ग्रामीण भागामध्ये नेमकं काय आहे महत्त्व जाणून घेऊया. गावांसाठी डिझेल का महत्त्वाचं आहे तर रोजच्या प्रवासाची एसटी गावामधली ही डिझेलवर धावत असते.
ट्रॅक्टर, हार्वेस्टर, नांगरणी, अवजड शेती यंत्र ही डिझेलवर चालतात. वीज नसताना किंवा कमी दाबाने असताना पाणी उपसण्यासाठी डिझेल इंजिन हे गरजेचं असतं. तर वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण जास्त असल्यानं जनरेटरची गरज भासते आणि जनरेटर करता डिझेल लागतं. याच जनरेटरवर मग हॉस्पिटल्स, दुकान आणि मोबाईल टॉवर्स हे ग्रामीण भागात सुरू राहतात. त्यामुळे गावांकरता डिझेल अतिशय महत्वाचं आहे. तर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भारही वाढतोय. जाणून घेऊया. इलेक्शन झाले, आता महागाई वाढणारच. हे काय आहे, शुद्ध मराठीत बोलायचं तर हे सगळं सामान्य लोकांना गाजर दाखवायचे धंदे आहेत, अजून काही नाही. हे जे तुमचे मंत्री आणि हे सगळं आज बाईकनी येतात, मेट्रोनी प्रवास करतात, ही सगळी शोगिरी आहे. त्या रोजच्या लोकलच्या गर्दीतून या पॉलिटिशियन लोकांना प्रवास करायला सांगा, मग तुम्हाला समजेल काय त्रास असतो. असा की पहिले मला सांगा की जेव्हा क्रूड ऑइल कमी झालं होतं, गव्हर्नमेंटनी 5 वर्षापर्यंत कमी का बरं नाही केलं? जसं वाढलं, इलेक्शन होते, सगळं होते, तुम्ही दरवाढ करून टाकता. पण आमच्या सामान्य जनतेचा काय त्रास होतो तो कधी सहन करता का? सिलेंडर वाढवलं तुम्ही, पेट्रोलियम वाढलं, सगळंच वाढवलं तुम्ही. पण आम्हाला जो घरचा बजेट हालून जातो. महिन्याभराचं जर बघितलं तर एक जवळपास आम्हाला 2-1 हजार रुपयाचा घर खर्चामध्ये वाढ झालेली आहे सध्याला. आणि अजून याच्यामध्ये वाढ होणार असं सांगते सरकार. मग अशामध्ये आम्ही कसं भागवायचं? आणि प्रत्येक गोष्टीला आता वाढ व्हायला, दुधामध्ये 2 रुपयाची वाढ झालेली आहे. असं जर परिस्थिती राहिली तर आमचं घरचं सगळं मिडल क्लास लोकांचं सगळं हे होऊन जाईल ना. आता रोज 1 रुपया म्हणजे रोज आमच्या आता आठवड्याला 50-100 रुपये जास्त जातेच की. आता ह्याचं पब्लिकाचंच नुकसान आहे, दुसरं काय? सरकारचं काय जाणार? थोडी जाणार आहे. तर वाढणार भांडणार करणं करताय, चालणार चालूच आहे. पण असं वाढवून शक्यता लोकांना, पब्लिकला जातं पैसाही. सरकारचा पैसा थोडी कष्टाचा पैसा जाणार ना. तर गेल्या 2 महिन्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचे दर वाढले आहेत तेही बघूया.